प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलाय। पोलिसांना शरण न गेल्यास कोरटकरला अटक होणार आहे। तर बेताल वक्तव्य करणारा कोरटकर कायद्याच्या कचाट्यात अडकलेला आहे। तर प्रशांत कोरटकरला पोलीस कधीही अटक करणार। शिवरायांच्या अवमान प्रकरणी प्रशांत कोरटकरला मोठा दणका मिळालाय। तर कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला, यामुळे कोरटकरची अटक अटळ आहे। पाहुयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला। पोलिसांना शरण न गेल्यानं कोरटकरला अटक होणार। बेताल वक्तव्य करणारा कोरटकर कायद्याच्या कचाट्यात। महापुरुषांचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामिनाचा मार्ग आता बंद झाला। कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला। प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन केला होता। त्या संवादात प्रशांत कोरटकरने महापुरुषांबाबत अपमानास्पद भाषा वापरली होती। या प्रकरणी कोल्हापुरात गुन्हा दाखल झाल्यानंतर कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव सुरू केली। कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सुद्धा त्याने 7 दिवसांचा अंतरिम दिलासा मागितला होता, पण त्यालाही आता कोर्टाने नकार दिलाय। मुंबई हायकोर्टाच्या एका केसचा दाखला दिला आणि पुन्हा आपल्याला 7 दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली। त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत। त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता, इथे तशी परिस्थिती नाहीये, त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा तुम्ही त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल। ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे। प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटक टाळण्यासाठी त्याच्यासमोर मोजकेच पर्याय शिल्लक आहेत। त्याला हायकोर्टाचा पर्याय आहे, पण तोपर्यंत त्याला पोलीस अटक करतील अशी अपेक्षा आहे, अन्यथा त्याला शरण यावं लागणार आहे। पोलिसांनी त्याला तातडीने अटक करावी अशी मागणी होतीये। आमचे शंभूराजे राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन जी विकृत विधानं केलेली होती, त्यानं व्यथित होऊन मी हे सगळा विषय लोकांसमोर आणला होता आणि त्याच्यातूनच मी हे सगळं फरियाद दिली होती। आणि त्याला इतके दिवस झाले, खरं तर महाराष्ट्र हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इतके दिवस झाले हा माणूस अटक होत नव्हता। न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता। आता न्यायालयानं सुद्धा, न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळं असं विकृतीकरण करणारा, महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे, याला तातडीनं पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक करावी। महापुरुषांचा अपमान करणाऱ्या कोरटकरला भर चौकात फटके द्यायला पाहिजेत अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेने दिली आहे। सावंत आणि त्यांचा जो काही वैयक्तिक वाद असेल तो वैयक्तिक वाद असेल, विचारांचा वाद असेल तो असेल, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची जी काही वक्तव्य केले आहेत, भर चौकात प्रशांत कोरटकरला फटके मारत अटक करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। प्रशांत कोरटकरनं कोर्टात केलेले दावे फेटाळून लावले। त्याने केलेला गुन्हा संवेदनशील असल्यानं त्याचा अटकपूर्व जामिनाचा मार्ग बंद झाला। त्यामुळे प्रशांत कोरटकरला पोलिसांना शरण जावं लागेल, अन्यथा पोलीस त्याला आहे तिथून शोधून अटक करण्याची शक्यता आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।